आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। पूजनाचं पोस्टर मुद्दाम लावून घे। आता यांना ताळ्यावर आणलंच पाहिजे। चला तिथे सुगंधाची आई आहे। सुंदरी त्यांच्या हातात कॅन आहे। नमस्कार, मी आदित्य नगरकर। सुंदरी मोहिते सोबत मी इकडे शाळा उभी करा। माहिती मुद्द्याचं बोला। सुंदरी मोहिते माहितीये का तुम्हाला? हो। तुम्हाला हेही माहित असेल की सुंदरी मोहिते ही सुगंधाचा आदर्श। सुंदरी ताईसारखं व्हायचंय, सुंदरी ताईसारखं शिकून मोठं व्हायचंय, IAS व्हायचंय, अशी तिची स्वप्न आहेत। मला खरं सांगतो, सुगंधाला हे लग्न नाही करायचं, पण आई वडिलांच्या दडपणामुळे तिला हे लग्न करावं लागतं। पण आई बाबांच्या प्रेशरमुळे कदाचित ती हे लग्न करेल, पण हे लग्न झाल्यानंतर आयुष्यभर कॉम्प्रोमाइज करणं किंवा कुठेतरी जाऊन जीव देणं, आत्महत्या करणं, हे दोनच पर्याय तिच्याकडे उरतील। आणि तिने आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय। काय? नाही, असं असू शकत नाही। अहो, मी तिच्याशी बोललोय, मी तिला विचारलंय तसं काही असतं, तिला शिकायचं असतं तर तिने मला सांगितलं असतं ना। एक मोठा भाऊ म्हणून मी सांगतो, मुलींना समजणं फार अवघड आहे। त्यांच्यावरती आपल्यापेक्षा खूप जास्त प्रेशर असतं, घराचं, परिवाराचं। आई वडिलांना नाही म्हणणं आपल्यासाठीच कितीतरी कठीण आहे, मुलींसाठी ते अजून अवघड होऊन जातं। त्यात तुझ्या आई वडिलांनी तिच्या आई वडिलांची संकटकाळी मदत केली, ती तर तुमच्या उपकारांखाली आहे, ते ओझे तिच्या डोक्यावर। पण तिने बरीच स्वप्न बघितली आणि आता ती स्वप्न फक्त तू पूर्ण करू शकतो। लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी तुझ्या हातात असतील। मी एवढंच म्हणेन की तिच्या स्वप्नांच्या आड येऊ नकोस, तिची मदत कर जमल्यास। बाकी तुला वाटेल तसे। येतो। हो, काय करताय तुम्ही? ते प्लीज हातातलं खाली ठेवा। ताई प्लीज प्लीज। हे बघा, मी आज स्वतःला पेटून घेणार म्हणजे घेणार। अहो काय नाही, काय बोलताय तुम्ही? नाही, तुम्ही शांत व्हा आधी, आपण शांतपणे बसून बोलूया। तुम्ही माझ्या मुलीच्या सासरी का गेला होतात? का? तुमच्यामुळे माझ्या मुलीचा संसार मोडतोय। नाही राहायचंय मला जिवंत, नाही राहायचंय मला जिवंत। ताई ताई प्लीज ठेवा खाली, प्लीज। ऐका, शांत व्हा, शांत व्हा। हे बघा, गैरसमज करून घेऊ नका। हे बघा, आम्ही हे सगळं सुगंधाच्या भल्यासाठी करतो। तिचं भलं? तिचं लग्न मोडताय हे तिचं भलं करताय? अहो काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही प्लीज शांत व्हा।